तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी अंडा करी आणि एकदम साधी सोपी बनवणार आहे। तर चला बघूया अंडा करी रेसिपी। तर आता मी मस्त असे 7 अंडे घेतलेले आणि आता ते उकडून घ्यायचे मस्त पाण्यामध्ये आणि मीठ टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये उकडताना, म्हणजे साल्ट असे पटकन निघतं। आणि आता बघू शकता मस्त अशी छोट्या गॅसवरतीच ठेवले, मोठ्या गॅसवर ठेवलं का अंड फुटण्याची शक्यता राहते। आणि बघा त्याच्यासाठी ना आता आलं लसूण हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर मस्त अशी याची ना पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि खूप छान होती। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला पण लाईक करा। तर चला आता आहे ना अंडे वगैरे उकडून घेतले आणि मसाला पण मी दळून घेतलेला आहे। तर बघू शकता मस्त अशी पेस्ट झालेली आहे आणि कढईत आता तेल टाकलेलं आहे। तर 2-3 उकळं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडेसे जिरे टाकून घ्यायचे, जिरे मोहरी, आणि मग ती पेस्ट केलेली आहे ना ती टाकून द्यायची आहे आणि ती पण मस्त अशी परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने तर खूप छान टेस्ट होती। आणि वरतून तुम्ही असं चिकन मसाला कोणताही बी तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही चिकन मसाला वापरू शकता। थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा मी घरी बनवलेला पण टाकला होता मसाला। तर एक रेडीमेड पॉकेट आणि छोटंसं 1-2 चमचे आणि थोडासा घरचा मसाला काळा तो पण टाकलेला होता। तर खूप छान टेस्ट होती। आता तुम्ही किती रेसिपी बनवताय म्हणजे किती प्रमाणात भाजी बनवताय त्याच्यानुसार तुम्ही मसाले ॲड करू शकता। तर बघू शकता मस्त असे आता मी अंडे टाकून घेतलेले आहे आणि आता ते पण त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। तर गरम पाणी पण टाकू शकता तुम्ही आणि कोणी थंड पाणी पण, मी थंडच पाणी टाकलं होतं। तर बघू शकता तेल सुटेपर्यंत मस्त अंडे पण मी परतून घेतलेले आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। थोडीशी मला दाटसरच ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी थोडंसं आहे ना घट्ट असंच ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर फक्त आता आहे ना थोडीशी उकळं काढून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली अंडा करी तयार होती। तर अंडा करीचा रेडीमेड मसाला पण भेटतो, तर तुम्हाला जर आवडत असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता। पण आपल्या घरचे मसाल्यांनी पण छान टेस्ट होती आणि अशा पद्धतीने बनवले तर एकदम भारी लागते। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।